तर पहा मित्रांनो, आपल्याला जीवनामध्ये कोणीही चांगलं म्हणतं किंवा वाईट म्हणतं, याच्याकडं आपण लक्ष द्यायचं की नाही द्यायचं ते आपल्याला स्वतःला ठरवायचं आहे. जीवनामध्ये आपण कितीही चांगलं केलं, कितीही वाईट केलं, परंतु दुसऱ्यासाठी, आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला कधीच आपण त्रास दिलेला नाही किंवा दुसऱ्याचा आपण कधीच गैरफायदा घेतला नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोण काय म्हणेल आणि कोण काय नाही म्हणेल याच्याकडे लक्ष द्यायचं की नाही द्यायचं ते हे व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे. तर ऐका शेवटपर्यंत. विरोधाभास. तर पहा मित्रांनो, एक समुद्र होता आणि समुद्राच्या कडेने एक मुलगा चालला होता आणि तो मुलगा चालत असताना एक छोटीशी लाट आली आणि त्या लाटेबरोबर त्याची चप्पल वाहून गेली. आणि त्याची चप्पल वाहून गेल्यानंतर त्या मुलाने त्या वाळूवर असं लिहिलं की समुद्र चोर आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मच्छीमार गेले, त्यांना खूप मासे सापडले. त्यांनी त्या वाळूवर लिहिलं की समुद्र अन्नदाता आहे. त्याच्यानंतर असंच एक म्हातारीचा मुलगा समुद्राच्या लाटेबरोबर वाहून गेला आणि त्या ठिकाणी तो मृत्युमुखी पडला. तर त्या म्हातारीनं लिहिलं की समुद्र हा खुनी आहे. आणि एक म्हातारा माणूस असा समुद्राच्या कडेनं चालला असता त्याला शिंपले सापडले, त्याच्यामध्ये मोती सापडले आणि तो म्हणतो, माझं आयुष्य बदललं, समुद्र हा दानशूर आहे. म्हणून त्याच्यानंतर एक भली मोठी लाट आली आणि सर्व काही होत्याचं नव्हतं झालं, सपाट झालं. मग बघा, ह्या ठिकाणी समुद्राला कोण काय बोलेल याच्याशी काही घेणं देणं नाही. आपलं काम तो आपलं करत राहतो. म्हणून तुम्हाला जर मित्रांनो समुद्र बनायचं असेल तर आपलं काम करत राहा. कुणाकडं लक्ष देऊ नका. कोण काय बोलेल, चांगला बोलेल किंवा वाईट बोलेल याच्याकडं प्युअर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. त्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. कोणी आपल्याला तोंडावर चांगलं म्हणतं आणि मागे पुढे आपली निंदा करतं, बदनामी करतं. जोपर्यंत आपल्याकडं स्वार्थ साधण्यायोग्य काही साधन आहेत, आपण त्यांना मदत करतो, तोपर्यंत चांगले म्हणतात किंवा आपल्या खिशामध्ये जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत जोडदार आपल्याबरोबर राहतात. आणि त्या सर्वांचा स्वार्थ संपल्यानंतर ते आपली बदनामी करतात. बदनामी करायला ते मोकळे होतात. त्याकरता आपल्याला कोण काय म्हणेल यातून आपल्याला अजिबात लक्ष द्यायचं नाही. यातून तुम्हाला एकच प्रेरणा घ्यायची आहे की कुणाकडेही आपल्या आयुष्यामध्ये कोण काय बोलेल याच्याकडं आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे. जवळ चांगलं म्हणतील आणि दुसऱ्याजवळ वाईट म्हणतील, तिसऱ्याजवळ वेगळंच बोलतील. म्हणूनच आपल्या कामामध्ये आपल्याला अडथळे येऊ नयेत किंवा आपल्याला विचार करण्याची अजिबात गरज नाही. अमुक तसा म्हणला आणि तमुक तसा म्हणला, दगडू तसा म्हटला आणि धोंडू असा म्हटला. त्याच्यामुळं आपलं काम हे नेहमी तुम्ही चालू ठेवायचं आहे, तर आपण यशस्वी होणार आहोत. तात्पर्य एवढंच सांगण्याचं की कुणाकडेही कोणीही काही बोलेल याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आयुष्य आपल्याला जगायचं आहे. कुणाच्यापेक्षा आपलं शरीर आपल्याला महत्त्वाचं आहे. दुसऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपलं काम करत राहा. दुसऱ्यामुळं आपण अयशस्वी होऊ याच्यापासून आपण नेहमी बचावात्मक पवित्रा ठेवला पाहिजे, राखला पाहिजे. आपल्या कामात आपण तत्पर असलो तर नक्कीच यशस्वी होऊ आणि कुणाच्याही पुढे आपण मान झुकणार नाही. निस्वार्थी मनाने जगा आणि निष्फळ मनाने जगा आणि निष्ठावंत राहा आणि स्वावलंबी बना. आपल्याला कुणाकडेही हात पसरायची वेळ येता कामा नये, जेणेकरून
आपण जर कुणाकडं मदत मागितली तर लोकही नाव ठेवायलाच पुढे आलेले असतात आणि बदनामी करायलाच पुढे आलेले असतात. म्हणून तात्पर्य सांगायचं, कुणाकडेही लक्ष देऊ नका, समुद्राप्रमाणे वागा. कुणी काही बोलेल, आयुष्य आपल्याला जगायचं आहे, दुसऱ्याला जगायचं नाही. आपलं आयुष्य स्वतःला जगायचं आहे, आपलं आयुष्य दुसऱ्याला जगायचं नाही, त्यांचं आयुष्य त्यांना जगायचं आहे. त्यांच्यापाशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपली वागणी चांगली ठेवा आणि आपल्या कामाला तत्पर राहा. तर चला मित्रांनो, कसा वाटला आमचा व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला विरोधाभासमधून मी घेऊन येत राहणार आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विरंगुळा, क्राईम, मोटिवेशनल, प्रेरणादायी तसेच नॉलेज गाईड अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीच्या एपिसोडसह. आणि नक्की एक तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा. मित्रांनो, धन्यवाद.